आता एक मोठी बातमी आहे सोलापूरमधून। सोलापुरातल्या लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेची कारवाई। शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वय 23 असं सराईत गुंडाचं नाव आहे। शाहरुख उर्फ अट्टी शेख याच्यावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत। काही दिवसांपासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी इथं आले होते। लपलेल्या घरावर छापा मारताना आरोपी शाहरुख शेख यानं पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे। या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला। गंभीर अवस्थेत त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे। सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात वडील आणि पत्नीसह नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला। शाहरुख शेख याचा एन्काउंटर केल्यानंतर पुणे शहर पोलिसांवर नातेवाईकांनी गंभीर आरोप लावलेले आहेत। लांबोटी जवळील चंदननगर इथं चकमक करण्यासाठी गेलेल्या पथकाकडून गोळीबार करण्यात आल्याचा शाहरुख शेख याच्या पत्नीचा आरोप आहे। लांबोटी इथं शाहरुख शेख याला पकडण्यासाठी आलेल्या पुणे शहर पथकाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार केल्याचा आरोप त्याच्या पत्नीनं केलाय। वडील रहीम शेख यांनी पुणे शहर पोलिसात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शाहरुख शेख याच्याकडून पैसे घेतल्याचा देखील आरोप केलाय। सदर पथकातील पोलीस अधिकाऱ्यांना निलंबन करण्याची देखील मागणी नातेवाईकांनी केलेली आहे। सोलापुरातील ही महत्वाची बातमी आहे। पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी एन्काउंटर केलाय। मी शाहरुखचा वडील मी, माझं नाव रहीम हसन शेख, माझ्या मुलाचं नाव शाहरुख रहीम शेख। 3 महिन्यापासून ते फरार होता। 3 महिन्यापूर्वी तिनं शब्बीर इनामदार म्हणून आहे, बांबूनी मारामारी झाली। तिच्यात ही 3 महिन्यापासून त्याला नुसतं पळवते। 3 महिन्यापासून ते इकडं भटक तिकडं भटक। आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एक 10-12 दिवस झाला आला असेल, तर तिथं येऊन तिथं एन्काउंटर केला तिने। आणि तिच्या अगोदर 3 महिन्यापूर्वी माझ्या पार्किंग मधून कांबळे हवालदार तिनं गाडी उचलून नेली तिची, माझ्या मुलाची, आणि मला इकडे मला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही, गाडी चोरीची आहे। तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो, माझ्या मुलाला मी घेऊन गेलो। तर त्यावेळेस तिनं तिला 10-15 पट्टे मारले। मला तुला मी चेहरापट्टी घ्यायसाठी बोलवत होतो, तू का आला नाही? तो गुन्हेगार आहे, ठीक आहे, नॉर्मल गुन्हेगार आहे, मी नाही म्हणत नाहीये, पण आता ते गुन्हा सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः बिघडवताय। डिपार्टमेंटच बिघडवती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा। मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं, व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होता। आता काय मला आत्ताची पोझिशन काय झालेली ती मला स्वतः माहित नाही। मी पुण्याला राहतोय, मी पुण्यावरून आता आलोय। तिची बायको होती इथं, तर तिच्या बायकोला माहित आहे। मी पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं काम चालू आहे। यांना या केसमध्ये आहे ना कमीत कमी 1 करोडभर रुपये छापलेत तिथून। ही टिपू पाटांची वरात काढली, ही जी वरात काढ, ती जी वरात काढ। ही काय करते, जे आता गुन्हेगार सुधारायला लागलेत त्या गुन्हेगाराला मी मुद्दा मी उचकवणी करते। हे सगळ्या टिपू पाटला वगैरे मी रोजच वरात काढली तिथं, म्हणजे तुम्ही करायचं 3-4 मोका लावला। ही त्याच्यात माझ्या मुलाचं मी नाव टाकलं नाही। पहिल्या मोक्यातून मी जामीन झालेला आहे, तिथं जामीन मधून आलेला होता। ही आता जबरदस्तीचा मोका नसताना सुद्धा टाकले। बांबूने मारामारी केली म्हणजे त्याच्यात एकटाही होता, दोघं होती, तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबूने मारामारी। तर हे जबरदस्तीचं सगळं केलंय आणि सगळे गँग कुठल्या लोकाला ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते। काय मागणी असणार आहे? माझी मागणी एवढीच आहे की कांबळे हवालदार आणि पाटील PI ही सगळ्या त्या स्टॉपला सस्पेंड करावं। हे काळेपट